जणू काय छोट्या हातीत बसलाय. कसा आहे शाहरुख खान, कसा आहे शत्रुघ्न सिन्हा, आख्या तुमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये नसेल एवढा देखना. कसा आहे खोबऱ्याचा गुंड, कसा आहे गुलाबजाम. पिंट्या, मी तुला पिंट्या म्हणलं का नाही, तू म्हणायचं मला आवग मम्मी. काय म्हणायचं? आवग मम्मी. अवघ मम्मी, आवग मम्मी म्हणायचं. काय म्हणायचं? अवघ मम्मी. नेट मान की, नेट मान. पिंट्या, अग मम्मी. पिंट्या, अग मम्मी. तेव ग आत्या 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 चष्मेवाली आत्या. आत्या कशी हसायली, आत्याला टाटा कर, टाटा कर, टाटा कर, टाटा म्हण. दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई, दादला नको बाई मला नवरा नको बाई, आणू बाई मला नवरा नको बाई, दादला नको बाई मला नवरा नको बाई. हो. मावशी, मी जर कुठं चारा बायात गेली तर बायकाने म्हणायचं ताईसाहेब नाव घ्या, ताईसाहेब नाव घ्या म्हणायचं. हा बोलू नका, हे बोलू नका. ऐका 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 ऐका. चारा बायात गेली तर बायकाने म्हणायचं ताईसाहेब नाव घ्या. मुडद्याचं नाव सुद्धा घेऊ वाटत नव्हतं. पण आता एवढ्या लांबनं आली, 500 किलोमीटरवरनं सर्व बसलेल्या आमच्या माता माऊल्याचा मान राखते, सर्व आमच्या महिला मंडळाचा मान राखते. आमच्या कारभाऱ्याचं इथंच नाव घेते, ह्यांना इथंच सोड चिठ्ठी. घटस्फोट घेऊ का मग नाव? ऐका, नाव घेते. रामभाऊ बरोबर पिक्चर बघायला गेले सायको, रामभाऊ बरोबर पिक्चर बघायला गेले सायको, आणि श्यामरावांचं नाव घेते गणपतरावांची बायको. काय म्हणला? आणखीन एक तुझे मित्र आहेत का ते? तरी वाटलंच मुडद्या तुझ्या कलर वर्ण. तुझीच खाली बाग. ऐका नाव घेते, ऐका नाव घेते, ऐका नाव घेते. परवा झाला बैल पोळा, परवा झाला बैल पोळा, पुढे आला दसऱ्याचा सण. परवा झाला बैल पोळा, पण पुढे आला दसऱ्याचा सण. जाणता राजा मित्र परिवार तुमच्यासाठी काही पण. काय म्हणला? आणखीन एक खाली बसून चांगला चेकाळलाय. काय का नाव घेते. मुंबईला पडला पाऊस, मुंबईला पडला पाऊस, त्यात पाटणेला आला सडाका. मुंबईला पडला पाऊस, त्यात पाटणेला आला सडाका. आमच्या कारभाऱ्याला उठला मर्यायचा तडाका. 2020 झाला, आता IPL मधलं नाव घेते. ऐक, विराटच्या बॅटवर चेंडू टाकते वाकून, रोहित शर्माच्या बॅटवर चेंडू टाकते वाकून. आमच्या कॅमेरेमॅनचं नाव घेते 4 गडी राखून. सुरतीचे मोती, सुरतीचे मोती, गुलधाव सोने या राजातले नाही नाही नाही. आता सगळ्या आयबाय म्हणत्याल बाई चांगली धंदाकड दिसती. सगळ्या आयबाय म्हणत्याल बाई चांगली धंदाकड दिसती. आमच्याच गावात आली, आमच्याच खाली बघ, आमच्याच गावचा केला, आणि खुशाल म्हणते नवराच नको. पण मावशी, मावशी हा पंडित अभय 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 अभय. असू द्या असू द्या. आमच्याच गावात आली, आमच्याच गावचा केला, आणि खुशाल म्हणते नवराच नको. पण मावशी, तुम्हाला ठाऊक असेल किंवा नसेल, पण मला सोन्यासारखे 17-18 लेकरं झाले. मावशी, धाकला पिंट्या बघायचा का? पिंट्या, पिंट्या बघायचा का? पिंट्या, पिंट्या. कसा होगा? मावशी, कसा बाबळीच्या खोडावर बसल्याने बसलाय, जणू काय छोट्या हातीत बसलाय. कसा आहे शाहरुख खान, कसा आहे शत्रुघ्न सिन्हा,
आख्या तुमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये नसेल एवढा देखना. कसा आहे खोबऱ्याचा गुंड, कसा आहे गुलाबजाम. पिंट्या, मी तुला पिंट्या म्हणलं का नाही, तू म्हणायचं मला आव ग मम्मी. काय म्हणायचं? आव ग मम्मी. अवघ मम्मी. आव ग मम्मी म्हणायचं. काय म्हणायचं? अवघ मम्मी. नेट मान के नेट मान. पिंट्या, अग मम्मी. पिंट्या, अग मम्मी. तेव ग आत्या 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 चष्मेवाली आत्या. आत्या कशी हसायली. आत्याला टाटा कर टाटा कर टाटा कर टाटा म्हण. टाटा. पप्पा कसा होतो? खुश होतोय पप्पा. पंडितराव पप्पा. पप्पाला एक पाप दे असा. ह्याच वय किती असल? किती? ह्याला आता शिक झालाय 1.25 महिना. तर बारस सुद्धा घातलं नाही का घालायचं. झाला की. पहिल्या दिवशी फिल्म दरबारी आला जन्माला बाळ शाहरुख. आला जन्माला बाळ शाहरुख. आला जन्माला बाळ शाहरुख. चित्रा बजू बाळ दूर दू पळा ग तुया. चित्रा बजू बाळ दूर दू पळा तुया. चित्रा बजू बाळ दूर दू. त्याचं दुधाचं दात सुद्धा नाही. कसं दिसायला उगा मम 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 नम नम नम. पिंट्या, काय आव ग मम्मी म्हण. मम्मी. काय झालं? हे बघ. काय झालं? नाही 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 काही नाही. मला वाटलं घाबरून ओलं केलं का काय. बाळ रडता राहिना कसं गयाला कळना. झोपी घाला या बाळाला यशोदा हलवी पाळना. झोपी घाला या बाळाला यशोदा हलवी पाळना. बाळ रडत राहिला कसं याला कळना. बाळ रडत राहिला कसं याला कळना. झोपी घाला या बाळाला यशोदा हलवी पाळना. झोपी घाला या बाळाला यशोदा हलवी पाळना. झोपी घाला या बाळाला यशोदा हलवी पाळना. बाळ रडत राहिला कसं याला कळना. बाळ रडत राहिला कसं याला कळना. झोपी घाला या बाळाला यशोदा हलवी पाळना. झोपी घाला या बाळाला यशोदा हलवी पाळना. झोपी घाला या बाळाला यशोदा हलवी पाळना. जोरदार टाळी. चला ऐका. सुरतीचे मोती सुरतीचे मोती गुलधाव सोने सोने. चला शांत बस. ऐका 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 ऐका. कसं झालंय भारूड म्हणलं की सोंग ढोंग या दृष्टिकोनातून पाहायला येतात. पण मावशी ओ मावशी, हे नाथांचं भारूड आहे. हे नाथांचं भारूड आहे. श्री संत एकनाथ महाराजांचा भारूड लिहिण्याचा एवढाच आठास होता. एवढाच उद्देश होता. काय होता की बाबा या लोक मनोरंजनाच्या माध्यमातून ह्या मनोरंजनाच्या माध्यमातून कसा माणूस परमार्थाकडे खेचला जाईल. त्याला परमार्थाची आवड कशी निर्माण होईल. त्याला योग्य दिशा कशी मिळेल आणि माणूस म्हणून कसा जागा होईल ह्याच्यासाठी भारूड लिहिलं. भारूड म्हणजे काय लक्ष देऊ नाही का. भारूड म्हणजे काय. भारूड म्हणजे बहुरूढींचं दर्शन म्हणजे भारूड. मावशी कळालं तर भारूड. लक्ष देऊन ऐकलं तर भारूड कळतं. कळालं तर भारूड आहे. नाहीतर 84 लक्ष योनीचा गरुड माणसाच्या पाठीमागे लागल्याशिवाय राहणार नाही. आम्हाला हौस आली का हो एवढ्या 500 किलोमीटरनं येऊन तुमच्या गावात येऊन रात्रीच्या लुगडे घालून नाचायची. हा आम्ही जर इथे येऊन जर गणपती बाप्पा पुढे जर येऊन भजन जर करत बसलो असतो. गणपती बाप्पा पुढे येऊन जर भजन जर करत बसलो असतो. महाराज एवढ्या पटांगणाशिवाय काळं कुत्रे देखील फिरकलं नसतं इकडं.
आम्ही कुठं नखरा केला म्हणून एवढा इकरा गोळा झाला. या नखऱ्याला बघून वेड होऊ नका. ऊस डोंगा परी रसन वे डोंगा काय बोलला सी वर. हा वरचं रंग ढंग पाहून आपली फुकट वेळ बर्बाद न करण्यापेक्षा हे भारूड आहे, हे भारूड आहे. आणि आमचे एकनाथ महाराज म्हणतात, काय म्हणतात, दादला नको, दादला नको म्हणतात. दादला म्हणजे काय, दादला म्हणजे काय, दादला म्हणजे नवरा, दादला म्हणजे नवरा. पण मावशी कोणता नवरा नको, कोणता नवरा नको. आपल्या देहातील षडविकार, आपल्या देहातील षडविकार काम क्रोध मद मत्सर दंभ आणि अहंकार या षडविकारापैकी काम नावाचा दादला नको. श्री संत एकनाथ महाराज या भारुडामध्ये सांगतात. म्हणून काय सांगतात, एका जनार्दनी समरस झाले, एका जनार्दनी समरस झाले, तो रस येतेची नाही. कोणता रस नाही मावशी, आंब्याचा रस, गुळाचा रस, लिंबूचा रस, नेमका कोणता रस नाही. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष आणि सेवू ब्रह्मरस आवडीने तो रस येतेची नाही. म्हणून म्हणायचं मला दादला नको ग बाय, मला नवरा नको ग बाय, दादला नको ग बाय, मला नवरा नको बाय, दादला नको ग बाय, मला नवरा नको ग बाय, दादला नको ग बाय, मला नवरा नको ग बाय. दादला नको ग बाई, दादला दादला नको ग बाय, मला नवरा नको ग, मला नवरा नको ग बाय, मला नवरा नको ग बाय. दादला दादला नको ग बाय, मला नवरा 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 नको ग बाय. एकनाथ महाराज म्हणतात, काय म्हणतात हो, की बाबा मला दादला नको. एकनाथ महाराज म्हणतात की बाबा मला कामरूपी दादला नको. पण मावशी मी का दादला नको म्हणती, लक्ष देऊन ऐका. किती दिवस झाले गेलता मोडदा फिरायला, काढ चष्मा ठेव, असं खिशात ठेव, खिशात बघा. फुकटच्या पंक्ती काऊन कसा बोकाची बोका झालाय. त्या सप्त्यावर त्या सप्त्यावर, त्या सप्त्यावर त्या हप्त्यावर, ह्याला बोका लाव, त्याला बोका लाव. बोका लावायच्या घरी काय बायाने काय बोका खाऊन मारायचं वय. मी म्हणलं तसाच बोका, अरे लई त्यो 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 पहिलवान. मी म्हणलं तसाच बोका लावी थिंड तुझ्या पंढरपूरच्या खाली. आमच्या इकडे तुळजापुरात जाऊन कोक लावून तरी जगती. आई राजा निर्गुण प्रगटनी माय भवानी, मोह महिषासुर मर्दना लागुनी, त्रिविध तापाची करावया झाडणी, भक्ता लागे तू पावशी निर्वाणी. आईचा जोगवा जोगवा मागे, आईचा जोगवा, जोगवा मागे, आईचा जोगवा, जोगवा मागे. विष्ट दारुणी माळ निघाली, हाती बोधाची नवी घेईन, वेद रहित हरित दाईन. आईचा जोगवा, जोगवा मागे, आईचा जोगवा, जोगवा मागे, जोगवा, जोगवा मागे, जोगवा मागे, आईचा जोगवा, जोगवा मागे, आईचा जोगवा, जोगवा मागे. आई राजा नवविध भक्तीच्या करे नवरात्रा, पोटी निराकार मागे न ज्ञानपुत्रा, धरीन सद्भावी अंतरीच्या मुद्रा, डंब सासऱ्या सांडीन कुपात्रा. महिला मंडळ भरपूर आहे बरं का, महिला मंडळ भरपूर आहे. मावशी मावशी आम्ही रोज कार्यक्रमाला बाहेर फिरत असतो. मावशी आम्ही रोज कार्यक्रमाला बाहेर फिरत असतो. कुठं पण कार्यक्रमाला आम्ही गेलं, ऐका, कुठं पण आम्ही कार्यक्रमाला गेलं तर आमच्या पुरुषापेक्षा, लक्ष देऊन ऐका, आमच्या पुरुषापेक्षा 10% आमच्या माता माऊलीची संख्या जास्त असते. ह्याचं कारण आहे मावशी, 60% आरक्षण महिलांना. कुठं बी जावा दिसत्या महिला मंडळात दिसणार तुम्हाला कार्यक्रमाला. हा
आता ही बी पुरुष मंडळ, ही बी खातं काय आता साधं राहिलं नाही, ही बी मंत्र्याच्या बहिणी झाल्या त्या. मावशीच्या जसं अकाउंटला 3000 रुपये पडले, मावशी कोणाला नीट सुद्धा बोल ना आता. म्हणून सर्व महिला मंडळांनी जोगवा वाढायचा. चला बरं झालं, अनेक 1500 2000 2,000 व्हायला पाहिजेत हो. ऐका कुठं पण आम्ही ऐका, म्हणून सर्व महिला मंडळांनी जोगवा वाढ. कशाचा ठसका लागलाय, ते दूर लागला हो. पंडितराव तसं काही वड नका. ऐका, म्हणून सर्व महिला मंडळांनी जोगवा वाढायचा. मावशी ज्यांच्यापाशी असेल त्यांनीच वाढा, कोणाला सुट्टी नाही. ज्यांच्यापाशी नसेल त्यांनी शेजारने कोण उसना घेऊन वाढायचा, पण जोगवा वाढायचा. जर मावशी जोगवा वाढला नाही, उद्या सकाळी डोक्यात वाह होत्या. पुरुष मंडळ सुट्टीच नाही, देवाचा बी न्याय आहे. गेशी तेव्हा देशी, आईसा असशी उदार. एका हाताने धर्म केला तर दोन्ही हाताला देणारा तो परमेश्वर आहे. म्हणून सगळ्यांनी जोगवा वाढायचा. एक जण या, कोणी तुमचं तर ऐकावं. हा या, एक जण या. हा ती दाढीवाले पाठवा. हा या इकडं या. बरं या हा एवढं. असं ही धरा. आता सगळ्या पैसे जायचं, आता सगळ्या कोण जोगवा आणायचा. हा चला रे ना रामा रे ना खंडेराया माझी जिंदगी तुझ्या नावावर, म्हणलो देवा माझी जिंदगी तुझ्या नावावर. खंडेराया माझी जिंदगी तुझ्या नावावर, बोलू देवा माझी जिंदगी तुझ्या नावावर. देवा माझी जिंदगी तुझ्या नावावर, म्हणलो देवा माझी जिंदगी तुझ्या नावावर. खंडेराया माझी जिंदगी तुझ्या नावावर, बोलू देवा माझी जिंदगी तुझ्या नावावर. जेव्हा जेव्हा आहे तोवर, जेव्हा जेव्हा आहे तोवर, कलियुगाचा पाबुला, कलियुगाचा पाबुला मी असे मी गरीबर. खंडेराया माझी जिंदगी तुझ्या नावावर, बोलू देवा माझी जिंदगी तुझ्या नावावर. ये गोटे गोटे मल्हार सदा दाता ये गोट, ये गोटे गोटे मल्हार सदा दाता ये गोट. जेवढा हा काळ माझा जिवंतपणाचा, गडीभरचा भरोसा नाही सणाचा, गडीभरचा भरोसा नाही जनाचा, गडीभरचा भरोसा नाही जनाचा. म्हणू देवा गडावी तुझी सेवा, जे काही मिळविला, जे काही मिळविला मी तुझ्याच जीवावर. खंडेराया माझी जिंदगी तुझ्या नावावर, बोलू देवा माझी जिंदगी तुझ्या नावावर. ये गुटे गुटे मला दाता ये गोट, ये गुटे गुटे मला दाता ये गोट. सुंदरी गजनू माळसा बाई परी, सावळी सावळी धनगराची बात माझी परी. माझा बाटवरी जीव त्याचा सारखा, माझा बाटवरी जीव त्याचा सारखा. मल्हारी दोन बायकाच लाडका, दोन बायकाचा लाडका, मल्हारी माळसा बाईचा लाडका, मल्हारी दोन बायकाचा लाडका, मल्हारी बाईचा लाडका. मल्हारी. देवाधिपती कधी हळदी जातीपती, एक मनात इच्छावती कधी व्हायला लागत खंडोबाची. गाली बाजू धरला खंडोबाची कारवाईला, गाली बाजू धरला खंडोबाची कारवाईला, गाली बाजू धरला. आई राजा पूर्ण बोधाची भरीन मी परडी, आशा
आष्टेच्या पाडी नदरडी मनो विकार करीन कुरवांडी आणि अद्भुत रसाची भरीन मी दुरडी. मला सर्व मायबापांना अशी गोष्ट सांगावी वाटते. माझ्याकडे लक्ष द्या, ऐका, माझ्याकडे लक्ष द्या. सर्व मायबापांना अशी गोष्ट सांगावी वाटते. बाबा ऐका, आजपर्यंत आपण काळ पाहिला. 2000 बघितलं, 2002 बघितलं, 2004 बघितलं, 10 बघितलं, 12 बघितलं, 20 बघितलं, 22 बघितलं, 24 पण बघतोय, 24 पण बघतोय. पण मावशी 2024 मध्ये आपल्याला वेगळी संधी मिळाली. काय संधी मिळाली हो मावशी? काय संधी मिळाली? हाफ तिकीट, लाडकी बहिणी योजना? नाही नाही नाही. तर अशी संधी मिळाली की प्रत्येक वर्षी आपण एक दिवाळी साजरी करतो आणि या 2024 मध्ये आपल्याला 2 दिवाळ्या आपल्याला साजऱ्या करायला मिळाल्या. आपण जी एक साजरी करणार आहोत ती एक दिवाळी, आणि दुसरी दिवाळी म्हणजे 22 जानेवारी ही आपली खऱ्या अर्थानं दुसरी दिवाळी. 500 वर्षापासून मनातली इच्छा होती. काय होती? अयोध्येमध्ये श्री रामचंद्र प्रभू विराजमान व्हावे. खऱ्या अर्थानं ती इच्छा 2024 मध्ये पूर्ण झाली. म्हणून मला म्हणावं वाटतं. काय म्हणावं वाटतं हो? काय म्हणावं वाटतं? हर घर में अब एक ही नारा गूंजेगा, मेरे भारत का बच्चा बच्चा क्या बोलेगा. सगळ्यांचा जोरदार आवाज आला पाहिजे. आज खऱ्या अर्थानं आज आपलं पाटणे गाव नाही, आज खऱ्या अर्थानं आपली अयोध्या नगरी तयार झाली पाहिजे. चला, जोरदार आवाज आला पाहिजे. मेरे भारत का बच्चा बच्चा. आवाज येत नाही, आवाज येत नाही, आवाज येत नाही. मावशी पुढचा हप्ता पडत नाही बरं का 1,500 रुपयाचा. चला सगळ्यांनी बोला, मेरे भारत का बच्चा बच्चा. जय. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. अरे एक ही राम, जय श्री राम. एक ही राम, एक ही नारा गूंजेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा, मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. जय श्री राम. जय जय श्री राम. खऱ्या अर्थानं 2024 मध्ये हो ती इच्छा पूर्ण झाली. या आता आपल्या भारोडाकड. आता साजनी झाले मी निसंग, विकल्प नवऱ्याचा सोडियला संग, काम क्रोध हे जोडियले मा, आणि केला मोकळा मार्ग हा सुरंग. कोल्हापूरचा एक राजा होता, लक्ष देऊ नाही का? कोल्हापूरचा राजा होता. राजाला गर्व झाला की बाबा मी राजा आहे, मी राजा असल्यामुळं मला कशाची कमी नाही. बघा कुणाला कशाचा गर्व असतो, कुणाला कशाचा गर्व असतो. त्याच पद्धतीनं राजाला संपत्तीचा गर्व झाला. राजानं काय केलं लक्ष देऊ नाही का? हा, बर दरबारी फेकून परडी लागलाय निंदायला. कोण? राजा. बर दरबारी फेकडी लागलाय निंदायला. मग त्या अंबाबाईने राजाला लावला जोगवा मागायला. राजाला लावला जोगवा मागायला. त्या अंबाबाईने राजाला लावला जोगवा मागायला. दरबारी पडी लागलाय निंदायला. दरबारी पडी लागलाय निंदायला. त्या अंबाबाईने राजाला लावला जोगवा मागायला. अंबाबाईने राजाला लावला जोगवा मागायला. अंबाबाईने राजाला लावला जोगवा मागायला. राजवैभवात नटला राजवैभवात नटला असा गर्वाने राजा. असा गर्वाने राजा दिसला. असा गर्वाने राजा दिसला. परडी सोन्याची करीना
असा विचार मनात ठसला तुझ्याची कैलासा दिशा मग त्या देवीची कला निराळीला भोग लागलाय भोगायला देवीची कला आईचा दोगवा मागे आईचा दोगवा मागे आईचा दोगवा मागे आईचा दोगवा मागे दोगवा मागे आईचा दोगवा मागे आईचा दोगवा मागे दोगवा मागे आईचा दोगवा मागे चहा 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 दिला जाईल देवा दिला जाईल चहा नसला तर वडापाव बी चालल देवा हा त्या गावात आपलं पहिलं वार दिसतंय पहिलं चालायला का माझं एक कोड होतो तुझं जर काही घोडा असलं हा तुझं जर काही घोडा असलं तर सोड मेन रोडला म्हणजे जाते थेट नाशिक देवा घोडा नाही कोड होत घोडा होय होय लवकर लवकर विचार हा देवाचा सीझन चालू आहे दिसतंय देवा देव लय बिजी आहे बरं देवा चल बोल देवा माझा एक मित्र आहे मित्र आहे होय बर माझा एक मित्र आहे त्याची दारू का सुटलो तुझ्या मित्राची दारू सुटल कवा सुटल तुझ्या मित्राची दारू सुटल कवा सुटल जेव्हा त्याचा लिव्हर फुटल खरंय तेव्हाच की देवा? त्याची दारू सुटल खरंय की देवा देवा खुल्ला पटाखा बघून तुमच्या अंगात काय थंडी शिरली का म्हणतो नाही 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 खुल्लं नाही रे आता शिकतर मोसमला लागली चल बोल देवा हा. माझा आणखीन एक कोड आहे जरा सोपं सोपं विचार बरं देवा तुझी बी लय जावणे ना माझी बी लय जावणे नाही देवा नाही जरा आपल्यातल्या होय देवा, आपल्यात होय. चल बोल देवा माझ्याकडे एक काळी कोंबडी आहे. ऐकून तर घ्या ऐकून तर घ्या अरे गणपती बाप्पा इथं ऐकून घ्या. एवढे परमार्थिक माणसं आले ते आणि तो येड्याने कोंबडी म्हणतो चल बोल ऐकून तर घ्या हा. देवा, माझ्याकडे एक काळी कोंबडी आहे ती बर. पांढरा अंड कधी दिलं सोपं तुला सोपं सोपं विचार म्हणलं देवाची चेष्टा करतो काय नाही देवा मस्करी करतोय मस्करी करायला देव काय तुला पोल्ट्रीत कामाला वाटला का नाही देवा सांगावंच लागतंय का सांगावं लागतंय. 3.5 मीटर कापड घे घेतला 4 गड्या घाल घातल्या. 86 लिंबू घे घेतले. 87 फोडी कर केल्या. 88 रंगवत ओतले. लाल घे सुतळी घे बांबू घे लाय टाक चिरा टाक त्याचं गोटुड बांध हा आणि कोंबडीच्या कुठं गळ्यात बांध गळ्यात 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 बांध एवढं वजन त्या कोंबडीच्या गळ्यात बांधल्यास ती कोंबडी वजन नाही का मरायची जर कोंबडी वाजायला मेली मेली अंडे घालायचं कुठं प्रश्न राहतो खरंय की देवा अरे बऱ्याच वर्षानंतर तुझ्या पहिल्यांदाच माझ्या पाटणी नगरीमध्ये माझी पहिलीच फेरी आली मोठी मोठी ढेंड बाजूनी गोळा झाली पण नवीन कपडा सफेद कपडा खिसा खाली आली लोक 100च्या नोटा बाजूला दाबून चिल्लर टाकू लागली म्हणूनच आज पाऊस आलता आई राजा बघून घे आईचा दोगवा मागे आईचा दोगवा मागे आईचा दोगवा मागे पैता सारोनी बाळ निघाली गोदाचा झेंडा निघे बेदरहित आईची जाईल आईचा दोगवा मागे आईचा दोगवा मागे आई राजा आई पाचाचं 50 हो दे भक्तांचं कल्याण हो दे सगळ्यांना मरेपर्यंत जगू दे आईचा जो गवा मागून ठेविला तुम्ही म्हणताल हे नक्की भारुडच आहे का जर महाराज भारुड असेल तर तुमचा परमार्थी एकनाथ महाराजांचा सोंगी सांप्रदायिक भारुड तुम्ही कोंबडण बोकडच म्हणताय नेमकं काय नेमकं मी काय म्हणलं लक्ष देऊन ऐकलं तर भारुड कळतं मला असं वाटतं बाबा 2G गेलं 3G गेलं 4G गेलं आता 5G ची रेंज ठेवली तर भारुड कळतं लक्ष देऊन ऐकलं तर भारुड कळतं लक्ष देऊन ऐका आता ऐका प्रत्येक माणूस आहे प्रत्येक जीव आहे प्रत्येक माणूस आहे प्रत्येक जीव आहे प्रत्येक माणसामध्ये 3 गुण असतात प्रकाराचे 3 आणि तुका म्हणे केले जन प्रत्येक माणसामध्ये 3 गुण असतात ऐका रजोगुण सत्वगुण आणि तमोगुण रजोगुण सत्वगुण आणि तमोगुण ह्या 3 गुणाचे 3 दगड घ्यायचे लक्ष देऊन ऐका ह्या 3 गुणाचे मधून का व चालला एक सांगतो महिला मंडळ मधून कोणी उठू नका तसं एक जण उठतंय बाय अशा बघतात त्यांच्याकडे असं मधून कोणाला उठू देऊ नका उठत असली तर बस असं वडायचं बसायचं बस खाली म्हणायचं हा मधून उठू नका कोणी हा विक्षेप करू नका तुम्ही
हा, ऐका, प्रत्येक माणूस आहे 3 गुण असतात, रजगुण, सत्वगुण आणि तमोगुण. ह्या तिन्ही गुणाची 3 दगड घ्यायची, अशी चूल मांडायची, त्यावर अहंकार रूपी तवा ठेवायचा. वासना बायको शेजारी जाळ घालाय बसवायची. आणि आमच्या एकनाथ महाराजांनी 2 बोकड कापाय सांगितले. ते म्हणजे कोणते? जे आपल्याला प्रपंचही करू देत नाहीत, जे आपल्याला परमार्थही करू देत नाहीत, आणि जे आपल्याला संसारही करू देत नाहीत. काम क्रोध बकरा मारा आणि पुजार खुमाईच्या वरा. आईचा जोगवा मागुनी ठेविला, जावणी नवस महाद्वारी फेडिला. एका जनार्दनी एकपणे देखिला, जन्म मरणाचा फेरा चुकविला. यानंतर सुंदर असं दुसरं भारूड. सगळ्यांनी जागेवर बसा, फ्रेश बसा, जोरदार टाळी वाजवा, असं मस्तपैकी फ्रेश बसा. यानंतर सुंदर असं दुसरं भारूड. मला आल्यानंतर एक विशेष वाटलं बघा. प्रत्येक गणपती मंडळ, आता आम्ही रोज 2-2 तरी कार्यक्रम करतोय आमच्या भागात, तिथल्या तिथं जवळ असल्यामुळं. प्रत्येक मंडळाचं काहीतरी वेगळं नाव असतं. प्रत्येक, मला असं वाटतंय 90% असे गणपती आहेत की त्यांचं पाटणेचा राजा, म्हणजे कोणत्या कोणत्या गावचा राजा गणपती असं असतं. पण इकडं जाणता राजा, हे विशेष जरा वाटलं मला. जोरदार टाळे वाजवा. चला, यानंतर सुंदर